नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आज आम्ही आलो आहोत दादर येथील फेमस असलेलं राजशाही गोमांतक. नाव खूप ऐकलं होतं, आज ट्राय करतोय. या रेस्टॉरंटची वाईब मस्त ट्रेडिशनल फील देत होती. फुल फॅमिली क्राऊड होता इथे. हे बघूनच कळालं की जेवण टेस्टी असणार. आणि हे बघा, इकडचं जेवण चुलीवर तयार होतं, म्हणजे याची टेस्ट नेक्स्ट लेवल असणार. मग आम्ही स्टार्टरमध्ये ऑर्डर केलं मसाला पापड, बोंबील फ्राय, ग्रीन प्रॉन्स तवा फ्राय आणि ह्यांची स्पेशल नॉनव्हेज थाली ऑर्डर केली. फर्स्ट बाईट नंतर एकच रिएक्शन, पैसा वसूल. चला मग बघूया इकडच्या आलेल्या लोकांना इकडचं जेवण कसं वाटलं ते. नमस्कार, फॅमिली वाईब्स 14 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण दादर येथील राजशाही गोमंतक मध्ये आलेलो आहे. तिथलं एक नॉनव्हेज जेवण, सी फूड जेवणाची आपण लोकांकडनं प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो आहे. चला या घेऊया प्रतिक्रिया. काही कुटुंब जे जेवतात आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तुषार धारगाळकर. राहायला राहायला दादर मध्ये. ओके. काय डिश मागवली आज आपण? आम्ही फिशच्या थाळ्या मागवल्या, सुरमई थाळी, बोंबील थाळी आणि प्रॉन्स थाळी मागवली. ओके. चव कशी वाटली इथली? चव एकदम छान होती. बरीचशी चव ही घरगुती होती, त्याच्यामुळे असं वाटलंच नाही की आपण हॉटेलमध्ये येऊन जेवतोय. ओके. आणि त्याच्यानंतर आम्ही एक वेगळी नवीन डिश जे ह्यांनी सजेस्ट केलेली हॉटेलवाले की प्रॉन्स ग्रीन तवा फ्राय ट्राय केला, तवा रोस्ट सॉरी. तवा ती अगदी छान आहे. मी तर सगळ्यांनाच रेकमेंड करेन की तुम्ही नक्की ट्राय करा इकडे येऊन, तुम्हाला अगदीच ती आवडेल. अशा प्रकारे त्यांनी ती डिश डिझाईन केलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. खूपच सुंदर असे तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. काय नाव आपलं? नाही का? तुम्ही आज कोणती डिश मागवली ते? मी कोलंबी थाळी मागवली. आणि मॅमनी? त्यांनी पापड थाळी मागवली. ओके. कसं आहे का टेस्ट वगैरे? खूप छान आहे. आणि मेन होता की ते आपल्या गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे आणि ते चुलीवर बनवतात, तेच अजून चांगलं येतं. रोटीचा पण टेस्ट आहे की चुलीवरच्या टेस्ट रोटी तर चांगला येतात. आणि कसं वाटतं तुम्हाला, म्हणजे घरी जेवल्यासारखं वाटतं की हॉटेलमध्ये जेवल्यासारखं वाटतं? ऑब्विसली आपण घरी सजवतो असं वाटतं. लोकांसाठी काय सांगाल तुम्ही म्हणजे जेवणाबद्दल? ऑफकोर्स इथे या एकदा तरी, आमचं तुम्ही एकदा येणार तर परत परत नक्की या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. जय महाराष्ट्र. आता आपण राजशाही गोमांतक या हॉटेलचे ओनर मस्तर किरण मस्तर साहेबांशी आपण चर्चा करूया. साहेब नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हॉटेल कधीपासून? आपल्याला भांडुपला हॉटेल चालू करून 4 वर्ष झाली. दादरला आपल्याला 2 वर्ष पूर्ण झाली. अगोदर पण तुम्ही व्हिजिट केला होता, बर्थडे निमित्त व्हिजिट केला होता. तुम्हाला कसं वाटलं जेवण? नाही, आम्हाला तर खूप छान वाटलं, पण हे विचारायचं होतं आता हे गॅसचे एवढे प्रॉब्लेम चालू आहे, तेवढ्या याच्यात पण तुम्ही एवढं मॅनेज करताय, लोकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली, हे कशा प्रकारे कशावर करताय तुम्ही? की आपलं चिकन मटन हे तर चुलीपासून चुलीवर बनतं हे तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपलं पूर्ण काही जे जेवण आहे ते पूर्णपणे चुलीवर चालू. ओके. इंडक्शन वगैरे इलेक्ट्रिक वगैरे काही नाहीये. आपलं जे काही चालू ते पूर्ण चुलीवर चालू. म्हणजे ऑथेंटिक गावच्या पद्धतीने चुलीवर जेवण बनवून देतो.
म्हणजे गॅस असो नसो त्याला तुम्हाला काही फरक पडणार नाहीये. आम्हाला गॅस असो किंवा नसो, आमचे सर्व जे चिकन मटन मच्छीचं जे जेवण आहे, जे आपलं महाराष्ट्रीयन जेवण, ते पूर्णपणे व्यवस्थित चालू आहे अच्छा, आणि पहिल्यापेक्षा अजून चांगल्या रीतीने चालू आहे. तुमचा विषय याची ब्रांच कुठे आहे? भांडूप भांडूप. माणूसची रिनोव्हेशन गेलेली दादरच्या बी चालू आहे. द्यायला 2 वर्ष कंप्लीट झाले आणि क्राऊड कसा असतो? खूप चांगला, हा म्हणजे खूप म्हणजे खूप चांगला रिस्पॉन्स आहे दादरमध्ये. त्याच्या अगोदर तुमच्या बाजूला जो टेबल बसला होता तो बदलापूर होता. अशा प्रकारे लांबचे कस्टमर पण आपले आहेत आणि जवळपासचे जे आहेतच. सर्व्हिस खूप छान आहे, सगळ्यांचा बिहेव छान आहे, आम्हाला आवड. आम्ही नक्की लोकांना रेकमेंड करतो. पण मेन म्हणजे या महागाईमध्ये सुद्धा हे एवढं मॅनेज करणं, कारण बरेचसे गॅसेसमुळे बरेचसे हॉटेल बंद झाले, त्यात पण तुम्ही एवढी सुविधा ठेवलेली आहे, तर त्याला रेट तुम्हाला पण आम्ही कोणताही वाढवलेला नाहीये, जे रेट आहेत तेच आहे. रेट पण रिझनेबल अफोर्डेबल प्राइस आहे. कारण एवढ्या महागाईमध्ये एवढं सगळं मॅनेज करणं खरोखर हॅट्स ऑफ. आणि तुमच्या या हॉटेलला भरघोस यश मिळावं अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जर तुम्ही पण सी फूड लवर असाल तर ही प्लेस नक्की व्हिजिट करा. तर भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.